भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासत आहोत. आज आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्हींच्या मिश्रणाने बनलेली मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हटलं जातं. भारतामध्ये जेव्हा आपण नियोजनाला सुरुवात केली तेव्हा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थाही स्वीकारली नाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थाही स्वीकारली नाही. तर या दोन्हींच्या मिश्रणाने बनलेली म्हणजे दोन्ही अर्थव्यवस्थेमधील दोष टाळून गुणांचं मिश्रण करून जी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आणि या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने स्वातंत्र्यानंतर केलेला आपल्याला दिसून येतो. नेमकं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, किंवा ज्याला संमिश्र अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं, या संकल्पनेच्या अभ्यासाची उद्दिष्टे या ठिकाणी मी आपल्या समोर दाखवलेली आहेत. मिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि संकल्पना अभ्यासणे, मिश्र अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आणि तिसरं उद्दिष्ट आहे आपल्या या अभ्यासक्रमाचं मिश्र अर्थव्यवस्थेच्या गुणदोषाचा अभ्यास करणे. म्हणून या लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ व संकल्पना याचा अभ्यास करणार आहोत, वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर गुणदोषांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. या लेक्चरमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आपण या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना अभ्यासत असताना नेमकं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय हे अभ्यासनापूर्वी आपल्याला या अर्थव्यवस्थेची सुरुवात कशी झाली किंवा ही अर्थव्यवस्था उदयास कशी आली त्याविषयी या ठिकाणी आपल्याला त्याचा थोडासा इतिहास पाहणं गरजेचं आहे. जगामध्ये जे दुसरं महायुद्ध झालं, या दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, अनेक देश स्वतंत्र झाले जे की ब्रिटिश राजवटीखाली होते. अशा अनेक देशांना दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. त्यामध्येच आपला भारत हा एक देश आहे. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर या मिश्र अर्थव्यवस्थांचा जन्म झाला. त्यामध्ये मग भारतानेही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, त्याचबरोबर मलेशियाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, इंडोनेशियानेही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. विशेषतः आशिया खंडातील अनेक देशांना या दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली, त्यांना स्वातंत्र्य मिळालं. मग त्यांच्यासमोर एक प्रश्न असा होता की आपण भांडवलशाही स्वीकारायची का समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारायची. रशियामध्ये, चीनमध्ये जी समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था होती ते स्वीकारायची का मग अमेरिका, जपान, फ्रान्स, इंग्लंड या विकसित देशामध्ये जो भांडवलशाही होती ही अर्थव्यवस्था स्वीकारायची.
तर भारतासारख्या देशांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ना भांडवलशाही स्वीकारली, ना आपलं समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली, तर भांडवलशाहीतले दोष टाळून आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतले दोष टाळून या दोन्ही अर्थव्यवस्थामधील गुणांचं मिश्रण करून जी अर्थव्यवस्था निर्माण झाली त्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार अशा अनेक देशांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. म्हणून याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलंय. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था यामध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हींच्या गुणांचं मिश्रण असतं. म्हणजे भांडवलशाहीमध्ये ही अर्थव्यवस्था बाजार यंत्रणेवर चाललेली अर्थव्यवस्था आहे. म्हणजे त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप नसतो. किंमत यंत्रणेमार्फत, बाजार यंत्रणेमार्फत ही अर्थव्यवस्था चालते. या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बाजार यंत्रणेचं अस्तित्वच नसतं, किंमत यंत्रणेचं अस्तित्व नसतं, तर त्या ठिकाणी संपूर्णपणे सरकारचा हस्तक्षेप असतो. म्हणून दोन्हीही टोक आहेत. भांडवलशाहीमध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही आणि समाजवादीमध्ये सरकारचा हस्तक्षेप अधिक आहे. तर या दोन्ही टोकाच्या स्थिती या स्वीकारण्याऐवजी या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचं सहअस्तित्व असतं. दोन्ही क्षेत्र या ठिकाणी असतात. म्हणून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचं सहअस्तित्व या दोन्ही क्षेत्रामध्ये सुवर्ण मध्य साधून जी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन कार्य सरकार त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणलं जातं. या दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी उत्पादनाचं कार्य चालत असतं. काही क्षेत्रामध्ये सरकार उत्पादनाचं कार्य करतं, तर काही क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामार्फत या ठिकाणी उत्पादनाचं कार्य चालवलं जातं किंवा खाजगी उद्योजकामार्फत उत्पादनाचं कार्य या ठिकाणी करून आणलं जातं. म्हणून भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया सुरू केलेली आपल्याला दिसते. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991ला जेव्हा आपण नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात केली, त्या आर्थिक सुधारणापासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे असं आपल्याला दिसतं. पण 1991च्या पूर्वीची स्थिती काय होती त्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे भारतामध्ये 1991 पूर्वी जी अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था ही मिश्रच होती आणि म्हणून मग ह्या मिश्र अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता ही मिश्र अर्थव्यवस्था का निर्माण झाली, कशा पद्धतीने निर्माण झाली, त्याच्या पाठीमागची वैचारिक भूमिका काय आहे याकडे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं दुसरं महायुद्धानंतर जरी ही अर्थव्यवस्था उदयास आली, पण त्याच्याही पूर्वी ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जी जागतिक मंदी 1929 मध्ये जगामध्ये आलेली होती, त्या जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी बाजार यंत्रणेमध्ये सरकारी हस्तक्षेपाची शिफारस केलेली होती. म्हणजे सरकारने हस्तक्षेप करून या जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं अनेक अर्थशास्त्रज्ञांना वाटत होतं. त्यामध्ये लॉर्ड जे.एम. केन्स यांनी ह्या पाठीमागची भूमिका विशद करताना त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना या ठिकाणी मांडली आहे. म्हणून जागतिक मंदीतून बाहेर जर पडायचं असेल तर त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. म्हणून जागतिक मंदीमध्ये 1929ला जी जगात जागतिक महामंदी आली, त्या महामंदीमध्ये भांडवलशाहीला मोठा विरोध होत गेला या ठिकाणी आणि त्यातून मग समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कारण भांडवलशाहीमुळेच ही जागतिक मंदी आलेली आहे, भांडवलशाहीमुळेच ही जगावर अरिष्ट आलेला आहे आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर भांडवलशाहीला विरोध या ठिकाणी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केला, अनेक देशांनी केला. कारण भांडवलशाहीमुळे हे आर्थिक अरिष्ट आलेलं आहे, बाजार यंत्रणेमुळे हे आर्थिक अरिष्ट आलेलं आहे आणि म्हणून याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारावी लागेल. म्हणून भांडवलशाहीला विरोध होत गेला.
दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीच जी जागतिक मंदी आलेली होती त्या जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठीच अनेक देशांनी भांडवलशाहीला विरोध करायला सुरुवात केली. भांडवलशाहीमध्ये जे अनेक प्रकारचे दोष आहेत त्या दोषांमधून ही जागतिक महामंदी निर्माण झालेली आहे. आणि या जागतिक महामंदीतून जर बाहेर पडायचं असेल तर सरकारी हस्तक्षेपाचं समर्थन अनेक पातळ्यावर या ठिकाणी करण्यात येऊ लागलं आणि त्यामधून मग समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झाली. परंतु समाजवादी अर्थव्यवस्था हे सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं दुसरं टोक आहे, म्हणून ते सुद्धा व्यवहारी नाही असं केन्स यांना वाटतं. आणि म्हणून केन्स यांनी आपल्या जनरल थिअरी या पुस्तकामध्ये मिश्र अर्थव्यवस्था फायद्याची असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका बाजूला भांडवलशाही नको आणि दुसऱ्या बाजूला समाजवादही नको, कारण भांडवलशाही एक टोक तर समाजवाद हे दुसरं टोक आहे. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दोष आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी अभाव असतो, राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होते, केंद्रीय पातळीवर निर्णय घेतले जातात, उपभोक्त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं वगैरे वगैरे असे अनेक दोष समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जरी व्यक्ती स्वातंत्र्य असलं तर त्या ठिकाणी मग आर्थिक विषमता असते, श्रमिकांचं शोषण असतं, मर्यादित अशा साधन सामुग्रीचा अपव्यय होण्याची शक्यता असते आणि वर्ग निर्माण होतात, वर्ग संघर्ष भांडवलशाहीमध्ये निर्माण होतो. अशा अनेक दोष भांडवलशाहीमध्ये आहेत. समाजवादामध्येही अशा अनेक प्रकारचे दोष आहेत. आणि म्हणून लॉर्ड जे.एम. केन्स यांना असं वाटतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था या ठिकाणी नको आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्था या ठिकाणी नको आहे. तर दोन्हीच्या मधले दोष टाळून जे दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत त्या गुणांचं मिश्रण करून या ठिकाणी केन्स यांनी मिश्र अर्थव्यवस्था फायद्याची असते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून केन्स यांनी या मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. मग नेमकं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याच्या काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. त्या व्याख्या कोणत्या आहेत त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक सॅम्युल्सन यांनी या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या मांडलेली आहे. अर्थव्यवस्थेतील उत्पादन आणि उपभोग यांच्या प्रक्रियेत बाजारातील प्रवाहाबरोबर सरकारी नियंत्रण देखील कार्य करीत असल्यास त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. सॅम्युल्सन यांना असं वाटतं की अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची प्रक्रिया चालते, उपभोगाची जी प्रक्रिया चालते, या उत्पादन आणि उपभोग यांच्या प्रक्रियेमध्ये बाजारातील प्रवाहाबरोबर म्हणजे बाजार यंत्रणेबरोबर, किंमत यंत्रणेबरोबर जेव्हा सरकारी नियंत्रण देखील कार्य करीत असतात तेव्हा त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणून काही वेळेला उत्पादन करत असताना जेव्हा ते उत्पादन समाजाच्या फायद्याचे आहे की नाही, त्यापासून समाजाचं कल्याण होणार आहे की नाही हे पाहून त्या ठिकाणी जेव्हा सरकार नियंत्रण करतं, उत्पादकावर बंधनं घालतं, त्यावेळेला त्या ठिकाणी मग सरकारी नियंत्रण सुद्धा या ठिकाणी कार्य करीत असतात. त्याचबरोबर जेव्हा उपभोग या ठिकाणी लोकांकडनं घेतला जातो तेव्हा उपभोगाची प्रक्रिया, त्यामध्ये मग लोक कोणत्या वस्तूचं किती प्रमाणात उपभोग घेत आहेत, चैनीच्या वस्तूंचा उपभोग वाढतो आहे का, समाज विघातक अशा प्रकारच्या गोष्टींचा उपभोग या ठिकाणी अनेक लोकांकडनं घेतला जातो आहे का. म्हणजे भांडवलशाहीमध्ये उपभोगाचं स्वातंत्र्य असतं, व्यक्तीला स्वातंत्र्य असतं, त्याचा अतिरेक होऊन जर या ठिकाणी समाजाला फायदेशीर न ठरणाऱ्या अशा गोष्टी किंवा समाजविघातक किंवा समाजाच्या आरोग्यावर हानिकारक ठरणाऱ्या अनेक गोष्टी जर त्याचं उत्पादन होत असेल आणि त्याचा जर उपभोग घेतला जात असेल तर त्यामुळे सामाजिक कल्याण होणार नाही. आणि म्हणून अशा वेळेला मात्र सरकारला नियंत्रण लादणे, सरकारी हस्तक्षेप या ठिकाणी सरकारकडून होणे गरजेचं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असते म्हणजे एका बाजूला उत्पादन आणि उपभोग यांच्या प्रक्रियेमध्ये बाजारातील प्रवाहाबरोबरच जेव्हा सरकारी नियंत्रण असतं तेव्हा त्याला या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं असं सॅम्युल्सनला या ठिकाणी वाटतं. याच्यानंतर हॅन्सन यांची अर्थशास्त्राच्या शब्दकोशातील व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय असं हॅन्सन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेची तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये एकत्रित आढळतात आणि केंद्रीय सरकारकडून आर्थिक व्यवहाराचं नियमन केलं जातं त्याला मिश्र अर्थव्यवस्था असे या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी
भांडवलशाही अर्थव्यवस्थेची तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. अशी वैशिष्ट्ये एकत्रितपणे ज्या व्यवस्थेमध्ये आढळतात आणि ज्यामध्ये केंद्रीय सरकारकडून म्हणजे सरकारकडून आर्थिक व्यवहाराचं नियमन केलं जातं त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया चालते, विनिमयाची प्रक्रिया चालते, वितरणाची प्रक्रिया चालते, उपभोगाची प्रक्रिया चालते. या अर्थव्यवस्थेमध्ये या ज्या 4 प्रक्रियेमधून जे अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात त्या व्यवहारामध्ये जर समजा या ठिकाणी काही दोष आढळत असतील किंवा ते व्यवहार जर समाजाच्या कल्याणाचे या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करतं. मग उत्पादनावर सरकारकडून काही नियंत्रणे घातली जातात, काही मार्गदर्शन मिळतं आणि म्हणून जेव्हा केंद्रीय सरकारकडून आर्थिक व्यवहाराचं नियमन केलं जातं, उत्पादन, विनिमय, वितरण, उपभोग हे जे निरनिराळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार आहेत या आर्थिक व्यवहाराचं नियमन जेव्हा केंद्राकडून केलं जातं, सरकारकडून केलं जातं, तेव्हा त्याला या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या दोन्हींची मिळून ही अर्थव्यवस्था बनते आणि म्हणून त्याला या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थे आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्यांचं सहअस्तित्व या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. किंवा खाजगी क्षेत्र आणि भांडवली क्षेत्र सरकारी हस्तक्षेप या दोन्हींचंही सहअस्तित्व या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा प्रकारच्या मिश्र अर्थव्यवस्थेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व. पहा, आता या अर्थव्यवस्थेमध्ये काही उद्योग असे असतात, काही उत्पादने असे असतात की ज्या उत्पादनाचं मालकी किंवा ते उत्पादन करणं हे सरकारच्या पातळीवरून शक्य होतं. म्हणून लोह पोलाद उद्योग, पाटबंधारे, खनिज उद्योग, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी उद्योग अशा प्रकारचे जे उद्योग आहेत अशा प्रकारचे उद्योग हे सरकारनं करणं गरजेचं आहे. सरकारी पातळीवरून ते सुरू होणं गरजेचं आहे, कारण या उद्योगामध्ये लागणारं भांडवल, या उद्योगासाठी लागणारा कालावधी हा मोठा असतो, भांडवल अधिक असतं, नफ्याचं प्रमाण या ठिकाणी कमी असतं किंवा नफा मिळण्याचा कालावधी या ठिकाणी अधिक असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग खाजगी लोकांकडनं या ठिकाणी सुरू होऊ शकत नाहीत विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. आणि हे उद्योग सुरू करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. म्हणून सरकारने अशा प्रकारचे उद्योग सुरू करणं गरजेचं आहे. म्हणून सरकारी पातळीवर अशा प्रकारचे हे वेगवेगळे उद्योग सुरू केले जातात. आणि याच्यानंतर मात्र या ठिकाणी ग्राहक उपयोगी ज्या वस्तू आहेत या वस्तू उत्पादन करणारे उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, शेती व्यवसाय, किरकोळ व्यापार, दळणवळण, वाहतूक, वित्तीय सेवा अशा प्रकारच्या ज्या अनेक सेवा, अनेक उत्पादनं, अनेक उद्योग आहेत हे उद्योग मात्र खाजगी क्षेत्रा माध्यमातून चालू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं असं जे म्हटलेलं आहे. त्यामध्ये मग काही उद्योग हे सरकारी पातळीवरून सुरू केले जातात, काही सेवा सरकारी पातळीवरून सुरू केले जातात. त्याचबरोबर काही उद्योग मग खाजगी उद्योजकाच्या मार्फत या ठिकाणी चालू केले जातात. खाजगी व्यक्तीकडनं अनेक प्रकारच्या सेवा या ठिकाणी वित्तीय सेवा वगैरे या ठिकाणी सुरू केले जाऊ शकतात. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ना भांडवलशाही ना समाजवाद तर दोन्हींचे मिळून अशा प्रकारे म्हणजे सरकारी हस्तक्षेप असतो आणि खाजगी हस्तक्षेपही असतो. दोन्हींचे मिळून या ठिकाणी या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दिसतात. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व असतं असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य आहे नियोजनबद्ध अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार हे बाजार यंत्रणेमार्फत चालतात, किंमत यंत्रणेमार्फत चालतात. त्या ठिकाणी सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये बाजार यंत्रणेचं अस्तित्व नसतं, किंमत यंत्रणेचं अस्तित्व असतं. पूर्णपणे सरकारी हस्तक्षेपाद्वारे या ठिकाणी ही अर्थव्यवस्था चालत असते. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही क्षेत्राचं सहअस्तित्व असतं.
याकरिता ही अर्थव्यवस्था नियोजनबद्ध अशा प्रकारची अर्थव्यवस्था असते. कारण या नियोजन मधून किंवा सरकारी पातळीवरून या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील तसे खाजगी क्षेत्रातील उद्योग क्षेत्रांचं कार्यक्षेत्र या ठिकाणी निश्चित केलं जातं. कार्यक्षेत्र निश्चित केलं जातं नियोजनाच्या माध्यमातून. म्हणजे सरकारी पातळीवरून किंवा सरकारकडून सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे किंवा व्यवसाय किंवा सेवा या ठिकाणी सुरू होणार आहेत किंवा कार्यरत राहणार आहेत त्याचंही या ठिकाणी निश्चित केलं जातं. आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून मग कुठले कुठले उद्योगधंदे, कुठले व्यवसाय, कुठल्या सेवा या ठिकाणी चालू होणार आहेत किंवा चालू केल्या जाणार आहेत किंवा त्यांचा ते अधिकार राहणार आहे, हे या ठिकाणी कार्यक्षेत्र त्यांचं निश्चित केलं जातं. ज्यामुळे मग साधन सामुग्रीचा काटकसरीने वापर करता येतो, योग्य प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो आणि सर्वाधिक गरजा समाजाच्या कशा अधिकाधिक पूर्ण करता येतील. म्हणून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था ही पुढे जात असते किंवा मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाचा विकास घडवून आणला जाऊ शकतो. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन करण्यास, आपल्या आर्थिक विकास करण्यासाठी, अधिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजनाची कास धरली जाते. आर्थिक नियोजनाचा अंगीकार केला जातो आणि त्या माध्यमातून मग देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून नियोजनबद्ध अर्थव्यवस्था हे मिश्र अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तिसरं वैशिष्ट्य सरकारी निर्देश आणि किंमत यंत्रणा. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणाही कार्यरत असते आणि सरकारी निर्देशही असते. यांचा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी निर्देश आणि किंमत यंत्रणा ह्या दोन्ही गोष्टींचं सहअस्तित्व असतं. आणि म्हणून समाजाचे विकासाचे अधिकाधिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, जलद गतीने विकास घडवून आणण्यासाठी या ठिकाणी किंमत यंत्रणा ही कार्यरत राहते आणि सरकारी निर्देशही वेळोवेळी या ठिकाणी मिळतात. आणि या दोन्हींचा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न करून आर्थिक उद्दिष्टे साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. हे एक मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं चौथं वैशिष्ट्य असं आहे उपभोक्त्याचं सार्वभौमत्व. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याला स्वातंत्र्य असतं. उपभोक्त्याचं या ठिकाणी स्वातंत्र्य अबाधित ठेवलं जातं, सार्वभौमत्व अबाधित ठेवलं जातं. कारण त्याच्यावर जरी सरकारची काही बंधनं असली तरी पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे उपभोक्ता जसं सरकारच्या स्वाधीन असतो त्या पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असत नाही. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी उपभोक्त्याला उपभोगाचं पूर्णपणे या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं. पण काही बंधनं मात्र, स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये, समाज विघातक किंवा समाजाचा फायदा होणार नाही अशा प्रकारच्या गोष्टींचा किंवा कुटुंबाचं किंवा समाजाचं नुकसान होईल अशा प्रकारच्या गोष्टींचा उपभोग घेत असताना काही वेळेला मग सरकारकडून बंधनं घातली जातात अशा प्रकारच्या वस्तूच्या उपभोगावर. परंतु या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याचं सार्वभौमत्व अबाधित राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. पाचवं वैशिष्ट्य नफ्यास मान्यता. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी नफ्यावर काही बंधनं घातली जातात. नफ्यास जरी मान्यता असली तरी पण सरकारकडून या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक कल्याण अधिकाधिक साध्य करण्यासाठी भांडवलदाराच्या नफ्यावर काही निर्बंध या ठिकाणी घातले जातात. कितीही नफा मिळवायचा, कशा पद्धतीने समाजाची लूट करायची, ग्राहकाची लूट करायची, अशा प्रकारची भूमिका भांडवलदाराला या ठिकाणी घेता येत नाही किंवा सरकार तसं भांडवलदाराला वागू देत नाही. तर सरकार या भांडवलदाराच्या नफ्यावर या ठिकाणी नियंत्रण घालतं, निर्बंध घालतं. नफ्यास जरी मान्यता असली तरी पण या ठिकाणी समाजाच्या हितरक्षणासाठी, नागरिकांच्या हितरक्षणासाठी नफ्यावर निर्बंध या ठिकाणी लादले जातात, जेणेकरून आर्थिक विषमता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणार नाही. गरीब गरीब होत जातील, श्रीमंत श्रीमंत होत जातील आणि अशा प्रकारचा एक वर्ग या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून सरकारकडून या ठिकाणी या नफ्यावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातो. पुढचं वैशिष्ट्य सार्वजनिक कल्याणास प्राधान्य. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडनं सार्वजनिक कल्याणाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. अधिकाधिक कल्याण समाजाचं कसं करता येईल हे पाहिलं जातं. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक कल्याणाकडे दुर्लक्ष केलं जातं. हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा दोष आहे. सार्वजनिक कल्याणाकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक नफा मिळवण्याच्या हेतूनच त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं. अधिकाधिक नफा मिळावा म्हणून उत्पादक उत्पादन करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी मग सार्वजनिक कल्याणाकडे, समाजाच्या कल्याणाकडे फारसं लक्ष भांडवलशाहीमध्ये दिलं जात नाही. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक कल्याण अधिकाधिक करण्याच्या हेतूनं व्यक्ती स्वातंत्र्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. व्यक्तींना स्वातंत्र्य मिळत नाही आणि म्हणून हे दोन्हीही दोष टाळण्यासाठी
मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जरी खाजगी भांडवलदारांना या ठिकाणी परवानगी दिलेली असली, खाजगी भांडवलदारांचा हस्तक्षेप मान्य केलेला असला, तरी पण उद्योगधंदे, व्यवसाय याच्यावर नियंत्रण ठेवून अधिकाधिक सार्वजनिक कल्याण करण्याचा प्रयत्न सरकारकडनं या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडनं सार्वजनिक कल्याणाला प्राधान्य दिलं जातं. 7वं वैशिष्ट्य सरकारचं स्थान. समाजामध्ये मूलभूत उद्योग सुरू करण्याचं धाडस खाजगी उद्योजक करत नाहीत, कारण या उद्योगातील गुंतवणुकीच्या प्रमाणाचा परतावा हा कमी असतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे महत्त्वाचे उद्योग आणि समाजाच्या दृष्टीने काही कार्यक्रम स्वतः हाती घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते. आणि म्हणून सरकारला मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आहे. मूलभूत उद्योगधंदे, पायाभूत संरचना निर्माण करण्यासाठी खाजगी उद्योजक पुढे येत नाहीत, कारण गुंतवणुकीचं प्रमाण त्या ठिकाणी अधिक असतं आणि त्या मानाने परतावा या ठिकाणी कमी मिळतो. आणि म्हणून खाजगी उद्योजक अशा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाहीत. म्हणून सरकारला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी लागते, कारण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे हे उद्योगधंदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या उद्योगधंद्यामध्ये जर गुंतवणूक झाली, या उद्योगधंद्यांचा विकास झाला, तरच देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडून येऊ शकतो. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारच्या या भूमिकेमुळेच देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडून येऊ शकतो. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची जी वैशिष्ट्ये सांगितली आहेत, त्या वैशिष्ट्यावरून मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल. आता या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही गुण आहेत, त्याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातला पहिला गुण आहे, जो की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य नसतं, उत्पादकांना स्वातंत्र्य नसतं, उपभोक्त्यांना स्वातंत्र्य नसतं. सरकार सांगेल त्याच पद्धतीनं, त्याच वस्तूचा त्याच प्रमाणामध्ये उपभोग या ठिकाणी घ्यावा लागतो. उत्पादन करणं हे सरकारच्याच हातात असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असतं, पण काही वेळेला मग व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतो. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असतं, परंतु ते नियंत्रित असतं. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ दिला जात नाही. काही प्रमाणात उत्पादकावर निर्बंध असतात, काही उपभोक्त्यावर निर्बंध असतात. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य असतं. म्हणून हा मिश्र अर्थव्यवस्थेचा एक गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. खाजगी मालमत्तेचा अधिकार, जो की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नसतो, पण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालमत्तेचा अधिकार आहे. उत्पादकांना नफा मिळवण्याचा अधिकार आहे, मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे, मालमत्ता मिळवण्याचा अधिकार आहे, जो की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नसतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असतो, पण त्याचा हे वेळेला अतिरेक होतो. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मात्र खाजगी मालमत्ता बाळगण्याचा जरी अधिकार असला, तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर काही निर्बंध सरकारकडून घातले जातात. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालमत्तेचा अधिकार असतो, हे एक वैशिष्ट्य आहे. नियोजनाचा फायदा. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो, जे की नियोजन हे भांडवलशाहीमध्ये नसतं. बाजार यंत्रणेवर ही अर्थव्यवस्था चालते. समाजवादामध्ये केंद्रीय पातळीवरून नियंत्रण घेतलं, पूर्णपणे सरकारच्या ताब्यात ती अर्थव्यवस्था असते. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन या ठिकाणी करत असताना खाजगी क्षेत्रांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी मान्य केला जातो. खाजगी क्षेत्रांचं अस्तित्व मान्य केलं जातं. म्हणून काही उद्योगधंदे खाजगी क्षेत्रामार्फत चालवले जातात आणि काही मूलभूत अशा प्रकारचे उद्योगधंदे हे सरकारच्या पातळीवरून चालवले जातात. म्हणून नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकास जलद गतीने घडवून आणण्याचा प्रयत्न हा मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो. म्हणून नियोजनाचा फायदा होतो. कार्यक्षमता सुधारते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकावर बंधनं, उपभोक्त्यावर बंधनं, त्या ठिकाणी श्रमिकावर बंधनं, त्यामुळं अधिक कार्यक्षमतेने काम त्या ठिकाणी केलं जात नाही. परंतु मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये अशा कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात आणि म्हणून अधिक कार्यक्षमतेने काम या ठिकाणी उत्पादकाकडनं होऊ शकतं, भांडवलदाराकडनं होऊ शकतं, कारण त्यांना नफा मिळवण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. उत्पादकांना उत्पादन करण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. उपभोक्त्यांना अधिकार आहे. म्हणून सर्वच पातळ्यावरून या ठिकाणी कार्यक्षमता सुधारते आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचा हा एक गुण असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक हिताचं रक्षण होतं. भांडवलशाहीमध्ये जसं बाजार यंत्रणेमार्फत कार्य चालतं, त्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप नसतो. म्हणून काही वेळेला त्या ठिकाणी मग समाज हिताचं रक्षण होत नाही, समाजाच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केलं जातं. या ठिकाणी मात्र मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये समाजाच्या हिताचं रक्षण या ठिकाणी होतं. हा मिश्र अर्थव्यवस्थेचा गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे वेगवेगळे गुण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये जसे आपल्याला दिसतात, त्याच पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष सुद्धा आपल्याला दिसतात. या ठिकाणी पहिला दोष आपल्याला सांगता येईल, खाजगी विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या दोन क्षेत्रामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि आर्थिक विकासाला खीळ बसते.
म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही क्षेत्र हे उद्योगधंदे हे खाजगी मालकीचे असतात, काही उद्योगधंदे हे सरकारी मालकीचे असतात. म्हणजे काही उद्योगधंदे सुरू करण्याची जबाबदारी सरकारची असते, काही उद्योगधंदे सुरू करण्याची जबाबदारी खाजगी क्षेत्राची असते. नियोजन करत असताना प्रत्येकाची कार्यक्षेत्र हे ठरवून दिलेलं असतं आणि त्यामुळं मग प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र या दोन क्षेत्रामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यातून मग सार्वजनिक विकासाला या ठिकाणी खीळ बसते आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हा एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण कधी कधी मग सरकार विरुद्ध उद्योजक किंवा उद्योजकाविरुद्ध सरकार अशा प्रकारे या ठिकाणी जर संघर्ष निर्माण होत असेल सातत्यानं तर आर्थिक विकास जलद गतीने घडून येऊ शकत नाही. म्हणून खाजगी विरुद्ध सार्वजनिक क्षेत्र अशा प्रकारचा संघर्ष मिश्र अर्थव्यवस्थेत निर्माण होतो. हा मिश्र अर्थव्यवस्थेचा एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा दोष आहे अकार्यक्षमता निर्माण होण्याचा धोका असतो. खाजगी क्षेत्रातील उद्योगांना निर्णय घेण्याचं संपूर्ण या ठिकाणी स्वातंत्र्य नसतं. कारण उद्योगधंदा सुरू करण्यापासनं ते या ठिकाणी अनेक प्रकारच्या परवानग्या सरकारकडनं या ठिकाणी घ्याव्या लागत असतात. म्हणून उद्योगधंदा सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यापासून ते प्रत्यक्षात उद्योगधंदा उत्पादन सुरू होण्यापर्यंत खूप मोठा कालावधी जातो. त्यामध्ये मग उद्योजकांना अनेक प्रकारच्या जाचक गोष्टींना अटींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं मग संपूर्ण निर्णय स्वातंत्र्य नसतं. सार्वजनिक क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप असतो त्यामुळे त्या ठिकाणी कार्यक्षमता कमी होते. खाजगी क्षेत्रातील उद्योगांना संपूर्ण निर्णय स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांची कार्यक्षमता या ठिकाणी कमी होते आणि म्हणून अकार्यक्षमता निर्माण होण्याचा धोका या अर्थव्यवस्थेमध्येही दिसतो. जो धोका समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लाल फितीचा कारभार, नोकरशाही तशाच प्रकारचे धोके या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणून हा एक दोष त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. पुढचा दोष आहे व्यापार चक्राचा धोका. दोन्हीचे फायदे मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी व्यापार चक्राचा धोका मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतो. कारण तेजी मंदीची चक्र जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे चक्र निर्माण होतात त्याच पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी तेजी मंदी चक्र निर्माण होतात. भारत ही मिश्र अर्थव्यवस्थेचे एक उत्तम उदाहरण आहे. तरी पण भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारे व्यापार चक्र निर्माण झालेले आहे. तेजी येते, कधी कधी मंदी येते. म्हणून या तेजी मंदीची चक्र किंवा व्यापार चक्राचा धोका या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे. जो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा धोका हा अधिक असतो पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा धोका नसतो. कारण त्या ठिकाणी बाजार यंत्रणेमार्फत कार्य चालत नाही. उत्पादनाचे निर्णय बाजार यंत्रणेमार्फत होत नाहीत समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा धोका नाही परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा धोका आहे. आपणही या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बाजार यंत्रणेचा हस्तक्षेप या ठिकाणी मान्य केला आहे. सार्वजनिक क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्र बाजार यंत्रणाही आपण मान्य केलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचा धोका निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसते. पुढचा दोष आहे ही अल्पजीवी अर्थव्यवस्था. सार्वजनिक क्षेत्राचा सतत विस्तार आणि खाजगी क्षेत्र संपुष्टात येऊन समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असते. दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्राचा जर सतत विस्तार झाला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असते आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी एका क्षेत्राचा जर सतत विस्तार झाला तर समाजवादी म्हणजे सरकारी क्षेत्राचा सतत विस्तार झाला आणि खाजगी क्षेत्र संपुष्टात आलं तर समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण होते आणि जर खाजगी क्षेत्राचा सतत विस्तार झाला आणि भांडवलशाही तर भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण होते. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था ही अल्पजीवी अर्थव्यवस्था असते. आपली अर्थव्यवस्था आता आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत 1991च्या नंतर. म्हणून आपली अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी खाजगी क्षेत्राचा सतत विस्तार होतोय आणि सार्वजनिक क्षेत्र हे या ठिकाणी मर्यादित होताना दिसतंय. सरकार सार्वजनिक क्षेत्र हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातली गुंतवणूक सरकार काढून घेत आहे आणि सार्वजनिक क्षेत्र कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण आता भांडवलशाहीकडे वाटचाल करत आहोत, खुल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत 1991च्या नंतर असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचे हे वेगवेगळे दोष या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये अनेक गुण आणि अनेक दोष अशा प्रकारचे आपल्याला दिसून येतात. तरीही भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्हींच्या गुणांच्या मिश्रणानं ही अर्थव्यवस्था बनलेली आहे. जगातल्या अनेक देशामध्ये ही अर्थव्यवस्था आहे. आज निखळ भांडवलशाही जगामध्ये दिसत नाही आपल्याला, निखळ समाजवादी जगामध्ये आपल्याला आढळून येत नाही. फार झालं तर कमीत कमी सरकारी हस्तक्षेप आणि अधिक बाजार यंत्रणा अशी स्थिती दिसते किंवा मग जास्तीत जास्त सरकारी हस्तक्षेप
आणि कमीत कमी बाजार यंत्रणा, किंमत यंत्रणा अशा प्रकारची स्थिती दिसते. याचाच अर्थ मिश्र अर्थव्यवस्थाच जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला दिसून येते. सारांशामध्ये आपल्याला सांगताना असं म्हणता येईल आपल्याला की जगातील अनेक राष्ट्रांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था जसं अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्याचप्रमाणे समाजवादी अर्थव्यवस्था जसं रशियामध्ये आहे, चीनमध्ये आहे, पोलंडमध्ये आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे. परंतु भारताने प्रारंभापासून या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून परंतु आज जगामध्ये आपण जगाच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास जरी केला, चीनचा जरी आपण अभ्यास केला, तर चीनने सुद्धा या ठिकाणी बाजार यंत्रणा किंवा समाजवाद जरी चीनमध्ये असला तरी बाजार समाजवाद आहे चीनमध्ये. मार्केट सोशलिझम चीनमध्ये निर्माण झाले असं आपल्याला दिसतं. कारण चीननं सुद्धा आपली दारं या ठिकाणी खुली केलेली आहेत. वस्तू, सेवा, भांडवल याच्यासाठी चीननं आपली सुद्धा दारं खुली केली आहेत. चीनचे सुद्धा अनेक वस्तू जगाच्या बाजारपेठेमध्ये जात आहेत. जगातल्या अनेक वस्तू चीनच्या बाजारपेठेमध्ये येत आहेत. आणि म्हणून चीनमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं निखळ समाजवाद नाही. अमेरिकासारख्या, ब्रिटनसारख्या देशामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं निखळ भांडवलशाही नाही. तर दोन्ही या ठिकाणी दोन्हीच्या मिश्रणानं बनलेली अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्थाच जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, मिश्र अर्थव्यवस्थेची गुण आणि मिश्र अर्थव्यवस्थेचे दोष कोणते आहेत त्याची चर्चा आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने केलेली आहे. आणि त्यामुळं परत एकदा मी आपल्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर मिश्र अर्थव्यवस्था च्या नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये मात्र मग ओपन इकॉनॉमी आणि क्लोज्ड इकॉनॉमी काय आहे त्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामुळं परत एकदा आपले आभार मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.